इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाऊक चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी नेहरू नगर येथील शासकीय क्रीडांगणावर उत्साहात पार पडले। इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाऊ चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी नेहरू नगर येथील शासकीय क्रीडांगणावर उत्साहात पार पडले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरसेवक किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका चैत्राली गायकवाड, शिवराज गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनाप्रसंगी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी अशा स्पर्धांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले। युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले। सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही स्पर्धेचे कौतुक करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। 22 ते 25 जुलै दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत 16 संघ आणि सुमारे 250 खेळाडू सहभागी होत आहेत। प्रथम पारितोषिक 46,000 रुपये व ट्रॉफी, द्वितीय 23,000 रुपये व ट्रॉफी तर तृतीय 11,000 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे। याशिवाय मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि मालिकावीर असे वैयक्तिक पुरस्कारही प्रदान करण्यात येणार असून 4 दिवस क्रिकेटप्रेमींना रोमांचक सामन्यांची मेजवानी मिळणार आहे। देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज किसन भाऊ जाधव यांच्या मित्रपरिवारातर्फे क्रिकेट मॅचेसचं उद्घाटन ठेवण्यात आलं आहे। या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले या शहराचे प्रथम नागरिक महापौर विनायकदादा कोंड्याल, तसेच ज्यांनी आयोजन केले असे नगरसेवक किसन भाऊ जाधव, शिवराजजी जाधव, आमच्या सहकारी नगरसेविका गायकवाडताई आणि उपस्थित सर्व खेळाडू। आज फडणवीस साहेबांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। खऱ्या अर्थानं फडणवीस साहेब ज्या पद्धतीने या राज्याची सेवा करतायत, अहोरात्र सेवा करतायत, तर त्यांचा वाढदिवस कसा व्हावा असं भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा व्हावा, जेणेकरून या जनतेला त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। गोरगरिबांना मदत व्हावी, आरोग्य शिबिर असतील, शालेय वस्तूंचं वाटप असेल, खेळाडूंना प्रोत्साहनासाठी वेगवेगळे सामने भरवण्यात यावे, अशा पद्धतीचं ज्यावेळेस नियोजन केलं त्यावेळेस किसन भाऊंनी हा एक चांगला उपक्रम राबवला। या उपक्रमास आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं वाढदिवस कसा साजरा करावा, आज जवळपास शहरात 106 कार्यक्रम देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त साजरे होतात आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्व खेळाडूंनाही या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबतो। मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये बरेचसे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। तसेच या कार्यक्रमामध्ये अजून एक हा कार्यक्रम आपले लाडके नगरसेवक, आमचे मोठे बंधू आदरणीय किसनदादा गायकवाड साहेब असतील, तसेच या प्रभागाचे येथील नगरसेवक चैत्रालीताई गायकवाड, आमचे मित्र शिवराज भैया गायकवाड, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सोलापूर महानगरपालिकेचे पक्षनेते नरेंद्रजी काळे साहेब यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन किसनदादा जाधव यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आपल्या भागामधील जे काही क्रिकेट प्लेयर आहेत त्यांना एक चांगलं या ठिकाणी ग्राउंड, या ठिकाणी एक क्रिकेटचं वाव मिळावं या दृष्टिकोनातून अनेक प्लेयर या ठिकाणून या माध्यमातून घडावे असा हा कार्यक्रम किसनदादांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि किसनदादांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं हे सामाजिक कार्य तर तुम्ही भरपूर करता। या निमित्ताने प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपल्या सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी घडणार आहे आणि या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि अनेक क्रिकेट प्लेयर या माध्यमातून घडाव्या असे या ठिकाणी
हे करतो, म्हणजे विनंती हे कर सदिच्छा शुभेच्छा देतो आणि असंच आपण वेळोवेळी कार्यक्रम घ्यावा असा दादांना या ठिकाणी एक सांगू इच्छितो. आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं, आमचं मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून दादांचा या ठिकाणी धन्यवाद.